सामान्य प्रवाशांच्या खिशाला झळ देणारी बातमी. एसटी महामंडळाच्या दरवाढीला मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे एसटीनं प्रवास करणाऱ्यांना आता अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहे. एसटीच्या तिकीट दरांमध्ये 15% वाढ केली आहे. नवे दर कधी पासून लागू होणार याबद्दल अधिकृत माहिती समोर आलेली नाही, पण लवकरच एसटी महामंडळाकडून नवीन तिकीट दर लागू करण्यात येऊ शकतात. नवीन दरवाढ झाल्यानंतर एसटीचा प्रवास सरासरी 70 ते 80 रुपयांनी महागणार आहे. तर एसटी पाठोपाठ मुंबई आणि उपनगरात रिक्षा आणि टॅक्सीच्या दरात 3 रुपयांची वाढ प्रस्तावित आहे. त्यामुळे ऑटो रिक्षाचं किमान भाडं 23 वरून 26 रुपये तर टॅक्सीचं किमान भाडं 28 वरून 31 रुपये करण्याचा प्रस्ताव आहे. काल मंत्रालयामध्ये संजय सेठी यांच्या माध्यमातून आमचे परिवहनचे प्रमुख आणि त्याचबरोबर एडीजी यांची प्राधिकरणाची एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये गेल्या अनेक वर्षापासूनची एसटीची जी भाडेवाढ झालेली नव्हती ती 14.97% भाडेवाढ त्यांनी काल मंजूर केलेली आहे. ती आजपासून अंमलात आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे असं मला त्यांनी सांगितलं. पण आपल्या मताच्या राजकारणासाठी राज्याच्या जनतेच्या पैशाची उधळपट्टी करायची म्हणजे त्याला अवास्तव खर्च आम्ही म्हणू. आणि हा अवास्तव खर्च काढण्यासाठी आता तिजोरी भरण्यासाठी आता लोकांचे खिशे कापण्याचं काम हे सरकारने चालू केलेलं आहे. महागाईला कुठेही बंद राहणार नाही. त्याचसोबत एसटीची जी भाडेवाढ झालेली आहे ती आता रद्द होणं गरजेचं आहे. ती पण ह्या एवढ्या सगळ्या गुंतवणुकीनंतर रद्द होईल आम्हाला खात्री पटलेली आहे. एसटीची जे विलिनीकरण पाहिजे होतं ते होईल, कर्जमाफी आता होईल, कारण एवढी ऐतिहासिक गुंतवणूक आणलेली आहे